नर्मदा माता की, त्र्यंबकेश्वर भगवान की, त्र्यंबकेश्वर भगवान की, त्र्यंबकेश्वर भगवान। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की। आदिनाथ गुरु सकल सिद्धांत, आदिनाथ गुरु सकल सिद्धांत, आदिनाथ गुरु सकल सिद्धांत। आदिनाथ गुरु सकल सिद्धांत, आदिनाथ सचिंद्रतयाता मुख्यशीचा, सचिंद्रतयाता मुख्यशीचा, सचिंद्रतयाता मुख्यशीचा, सचिंद्रतयाता मुख्यशीचा। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ बंदी। 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 काशी विश्वनाथ बंदी। काशी विश्वनाथ बंदी। काशी अमरनाथ बंदी। काशी अमरनाथ बंदी। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ बंदी। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ बंदी। जनार्दन जनार्दन स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन।
मागील अध्यायामध्ये गोपीचंद राजा असून जालिंद्रनाथाच्या आणि कानिफनाथाच्या आदेशानुसार त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. नाथ संप्रदायाची प्रारब्धानुसार दीक्षा घेऊन आणि ती तीर्थयात्रा करीत ते तपश्चर्याला हिमालयाकडे निघाले. गावातले लोक वाती लावण्याकरता 2 कोश आले. आणि शेवटी लोक परत आले. परंतु असंही काही झालं नाही की गोपीचंद राजाला तपश्चर्याला पाठवून दिलं, राज्याचं इकडे सगळं वाटलं झालं, असं काही नाही. हे तर काही वैशिष्ट्य आहे. परमार्थ करीत असताना खूप अडचणी येतात, खूप समस्या असतात. एकने अनेक समस्या असतात, एकने अनेक संकट असतात. हे पहिले संकट गोपीचंद राजाला त्याच्या बहिणीच्या गावाला गेलं पहिलेच घडलं. जालिंद्रनाथाने कानिफनाथाने नुसता तपश्चर्याला पाठवलं नाही, तर त्याच्या राज्याची देखभाल पण 6 महिने राहून त्या ठिकाणी करण्याचं त्यांनी नियोजन केलं. लुमावंतीचा तो मुलगा लहान होता, तो राजगादीवर बसवला. परंतु आता लहान मुलगा त्याचे काही कोणी येऊन सैन्य येऊन कोणी शत्रू येऊन ते राज्य हिरून घेतील. परंतु यांचा दबदबा यांचा थाक असल्यामुळे कोणी तिथं भिरकायला तयार नाही. जालिंद्रनाथाची कीर्ती आणि कानिफनाथाची कीर्ती सगळ्यांच्या कानावर गेलेली होती. त्यांना घाबरून कोणी त्या राज्यावर आक्रमण केलं नाही. तरी पण 6 महिने त्या ठिकाणी आणि जालिंद्रनाथ कानिफनाथ त्या ठिकाणी राहून तो गोपीचंदाचा जो मुलगा त्याला राजगादीवर बसून सर्व राजकारभाराची देखरेख सुद्धा त्यांनी केली. म्हणजे राजाला इकडं तपश्चर्यालाही पाठवलं, त्याच्या राज्याची धुराही पण त्यांनी सांभाळली. नाही तर असं नाही मग गेले तिकडं मग इकडं झालं सगळं वाटलं, असं नाही. सगळी गोष्ट सांभाळली आहे. म्हणून आता गोपीचंद राजा त्याच्या बहिणीच्या गावाला आला. आणि त्याच्या बहिणीच्या गावाला आल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली. पाणवठा पुरी नदीच्या कडेला असा पाणवठा असायचा आणि त्या ठिकाणी मग त्या नदीच्या कडेला असे जिरे करून आणि ते पाणी पूर्वी गंगेचे सुद्धा असे जिरे करून पाणी यायचे. सगळं आठवत नसतं, आठवत. आणि अशा त्या पाणवठाच्या ठिकाणी गोपीचंद राजा येऊन पाणी पिऊन तिथं बसला. शिंगी सानंगी आवाज काढली. आणि त्या गावातल्या काही महिला पाण्याला आलेल्या होत्या आणि त्यांनी त्याला पाहिलं. आणि त्यांनी पाहिलं, त्या महिलांनी पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं. आता काहीच्या लक्षात आलं, काहीच्या नाही. कुणी म्हणे हा नक्की चंपावतीचा भाऊ दिसतो म्हणे. एक म्हणती चंपावतीचा भाऊ कशाला येईल इकडं, एवढा राज्य स्वरभाव, एवढे 400-500 घोडे आणि 100-200 हाती, 200-300 उंटण, एवढे सोनं रान नाणं, राज्य कारभार सोडून तो कशाला बसही बाई. तो नाही म्हणे, दुसरं कुणी याचं त्याच्यासारख्या पुष्कळ राहते म्हणे. त्या बायाची झाली चर्चा आणि ती चर्चा गावात राजापर्यंत पोहोचली. तोही राजा होता, गोपीचंदाचा मेवणा, त्याचं नाव तिलकचंद. तोही राजाच होता. मग लक्षात आला आता हा संध्याकाळी आता तिथं आला की चर्चा राजवाड्यापर्यंत पोहोचली. हा सकाळी तर आपल्या गावात भिक्षा मागायला घरोघरी आलं तर मग आपण राजा आणि हाय राजा गोसाई झाला म्हणते आहे. आणि मग लोक तर आपल्याला नाव ठेवतील, बापा यांचा येई सोयरा भिक्षा मागवतो. आणि ही आपली नालासकी म्हणून त्याला रात्रीच संध्याकाळी पाण्याच्या देशला बायांनी चर्चा केली. मग रात्री त्याला आपल्याकडे ते घोड्याची शाळा आहे ना म्हणे, ही गोशाळा आहे, ही गोशाळा
घोड्याच्या शाळा असतात आणि त्या हे मोठ्या ते 400-500 घोडी म्हणजे ती गाडी. आणि मी तिथं आणा, त्याला तिथं रात्री जेवू घाला आणि त्याला म्हणा पाठी तुझी निघून जाईल, गावात भिक्षा काय मागू, आमची इज्जत जाईल, आमचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आणि अशा त्या परिस्थितीमध्ये आणि मग ते रात्री त्याला जेवायला कोण आणलं, घोड्याच्या शाळेत ताट भरून आणलं. आता ताट भरून जेवायला आणलं तर गोपीचंद राजा मस्त जेवायला लागला. तो म्हणे पहा 1 महिन्यापूर्वी मी इथं आलो म्हणून सोयल्याची तिथे चांदीचा चौरंग, त्याच्यावर सोन्याची ताटली आणि चांदीचे ग्लास पाणी प्यायला आणि अगरबत्त्या रांगोळी काढे, काय थाटमाट म्हणजे 1 महिन्यापूर्वी आलो समजा. आणि आता मी गोसाई झालो तर मला जेवण कुठं म्हणे, घोड्याच्या शाळेत. हा काय प्रकार आहे म्हणे. हा प्रकार त्यांनी ओळखला का हा एक आपल्या समाजाला, गोसाई समाजाला, नाथ समाजाला किंवा साधू समाजाला हे लोक, राज्य लोक तुच्छ मानतात. म्हणून हा जो व्यवहार आहे सोयरा सोयरा भक्कम, इकडचा सोयरा भक्कम तिकडचा भक्कम असलं म्हणून एकमेकाचं हे राहतं. आता हे आपण त्यांच्या दृष्टीनं फार कंगाल म्हणून आपल्याला जेवणाची व्यवस्था पुढं घोड्याच्या शाळेत. ठीक आहे मग काय, त्यांनी विचार केला गोपीचंद राजांनी, ठीक आहे आता आपण साधू झालो, आपण नाथ झालो, आपण गोसाई झालो, आता मान काय ना अपमान काय, कोणी मानलं ठीक आहे, कोणी नाही मानलं ठीक आहे. आता हे सगळं आपण सगळं सोडून दिलेले. आता आपण त्या भगवंताकडे निघलो, भगवंताकडेच्या दर्शनाने निघलो. काय झालं, काय डोळ्यात बोट गेलं. आणि अशा प्रकारे गोपीचंद राजा आणि ते जेवण झालं आणि तिकडं मग त्या काही महिला म्हणे तुमची बहीण आहे ना म्हणे, ती सासूरवाशिनी, ती काय घोड्याच्या शाळेत, आता राजाची राणी आहे ती घोड्याच्या शाळेत आणायचं म्हणजे पुष्कळ अवघड आहे. आम्ही मागच्या दारानं गुपचूप आमचे सगळे जेवण खाऊन झाले का 10-10:30ला आम्ही मागच्या दारानं तुमच्या भेटी करता घेऊन येतो, केव्हा या म्हणे. आता हे आली मग ते घोड्याच्या त्या मागच्या दरवाजाने आली त्या घोड्याच्या शाळेच्या आणि फक्त भाऊची तिची आपली दुष्ट झाली, बोलणं काही झालं नाही. 2-4 परिचारिका घेऊन आल्या, ही घरी गेली. मग तिच्या नंदा जावा आणि तू संपवायला लागला, तो जाचा कसा वाहू, तो जाचा कसा वाहू, राज्य सोडून इकडं आला, गोसाई झाला. मग त्याला यायचंच होतं, इकडून काशाला आला आणि दुसऱ्या गावून का नाही गेला, म्हणून दुसऱ्या रस्त्याने का नाही गेला आणि इथंच कायला आला. आणि असं तसं असे काही वाईट चीट बोलल्या आणि तिला ते काही सहन झालं नाही. त्या गोपीचंद राजाच्या बहिणीला तिला सहन झालं नाही. तिनं आपलं ते कोशागरात गेली, एक खंजीर घेतला आणि आपल्या पोटात मारून घेतला. तिला आत्महत्या रात्री करून दिली 11:30. काय रे काय झालं, चाचण इकडे मुंगी असतील ना ते. आता ती कथा पुढे अगोदर थोडं संदर्भ तुम्हाला सांगायला म्हणून तुमच्या लक्षात गेला तर वाचता म्हणजे सगळं सांगण्यापेक्षा मला जर सर्दी झाल्यासारखं वाटत राहिली, गोपाई होतं काढायला वाळणी होऊनही नव्हतं. श्री गणेश गणपतीच्या पूजेचा मान आहे. गणपतीची पूजा ही आधी केलीच पाहिजे म्हणून त्याचं नाव गणपती. गणाचा पती, गणराज, गणांचा राजा. चला आता आपण ग्रंथ वाचण्यास करू. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा करा, पंढरी आदेशा रुक्मिणी करा, भक्त पालक चकोरचंद्रा, प्रेम पिविषधारका. खुर्चीवर बसता, हा खुर्ची घ्या, त्या पुन्हा खुर्ची बसायचा प्रॉब्लेम, खुर्ची पुसून घ्या. प्रेम पिविषधारका, हे दीनबंधू दीननाथा,
पुढे चालवी भक्तिसार ग्रंथा कथा मागल्या ध्यायी वैराग्ये गतां गोपीचंद्राला धरी. मागच्या अध्यायामध्ये गोपीचंद्राला वैराग्य दिलं. असो पुढे आता श्रुती अवधान द्यावे ग्रंथार्थी. गोपीचंद सोडून ग्रामाप्रती वैराग्य आचरू चालिला. मार्गी ग्रामी जात आहारा पोटी भिक्षा मागतम. पुढे मार्गी गमन करीतन वाचे जप करीतसे. रस्त्याने चालला तर जप करीत चालला. परी गौड बंगाल देश उत्तम समाचार कळला ग्रामोग्राम की गोपीचंद राजा नरोत्तम योगेंद्र नीती आचरला. आणि पुढे एक गौड बंगाल देश होता आणि त्या लोकांना समजला का गोपीचंद राजा असून त्याने आणि साधू वेश घेतलेला आहे, पंथाची दीक्षा घेतलेली आहे. गावोगावीची सकळ जने ऐकतावी बळभूती म्हणी. नेत्री अश्रुपात गाळवणी म्हणतात. गावाच्या लोकांना समजलं आणि शेजारी पाजारच्या गावांच्या लोकांना आणि त्या राजाचा परिचय असतो आणि त्यांना ते दुःख वाटायला लागलं. येते काशी बोलती वचन रावणाने भूती मायपूर्ण कन्ये समान केले पालन सकळ प्रजेचे रायाने. आता ऐसा राजा मागुते होणार नाही पुढत पुढते ऐसे म्हणून अरंगळती लोक गावची सकळीकन. असं तो ज्या गावी जात त्या गावीचे लोक पुढे येत म्हणती महाराजांनी राहावे इथं योग पूर्ण आचरावा. गावाचे लोक यायचे पुढे सामोरे यायचे भेटायला यायचे. कशाला राहतात तिकडे हिमालयात तपश्चर्याला, मग आमच्याच गावात तुम्ही तपश्चर्या करणार इथंच राहणार असे अनेक लोक सल्ला द्यायचे. असो तो ज्या गावी जात त्या गावचे लोक पुढे येत म्हणती महाराजांनी राहावे इथे योग पूर्ण आचरावा. नाना पदार्थ पुढे आणती परी तो न घे कदा नुकते भिक्षा मागुनी आहारापुरती पुढे मार्गी जात असे. शेठ सावकार मोठे मोठे आता ते राज लोकांचे मोठ्या लोकांची देणं घेण्याची व्यवहार असतात. बोलवीची येती तया वाटे पुन्हा प्रता वाघ वाटे बोलती रायाशी. हे महाराज तुम्हा विन प्रजा दिसत आहे दिन. जैसे शरीर प्राणाविन निचेष्टित पडत असे तैशी गती प्रजेशी झाली तरी तुम्ही जाता आमची माऊली. तरी योग साधोनी पुन्हा पावली दर्शन द्यावे आम्हा ते. अवश्य म्हणून पुन्हा बोलवी तसे समजतन ऐसे रायासी गावोगावी होतन अति गुंती चालाव्या. असो ऐसे बहुत दिली सो राज्याची सीमा उल्लंघुनी. आणि स्वतःची जी राज्य होतं त्याची सीमा उल्लंघून गौड बंगाल देशामध्ये गौड बंगाल देश टाकून ही गौड बंगालची होती गोपीचंद राजा आणि गौड बंगाल देशाची सीमेमध्ये गेले. त्या गौड बंगालात गावोगावी हा वृत्तांत प्रवेश झाला. लोका समस्त चकचकताती अंतरे म्हणते गोपीचंद राया समान होणार नाही राजनंदन. ऐसा गोपीचंद प्रज्ञावान धर्मदाता सर्वराम. असो कौल बंगालिता अनुपती पौलपट्टन ग्रामी वस्ती. तेथे भगिनी चंपावती गोपीचंदाची नांदत असे. आणि त्या कौल बंगालाचा राजा आणि ती पौलपट्टण गावामध्ये गोपीचंद राजाची बहीण दिलेली होती. त्या बहिणीचे नाव आहे चंपावती. तिलकचंद श्वशुरनामी सासरा तिलकचंद महाप्रतापी धर्मी. जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी तैसेची नीती तो असे. गजबाजी अपरमितन शिविका नाना दिव्यरथ धन भांडारे अपरमितन राजसदनी भरली. किल्ले कोट दुर्ग विशाळन कौल बंगाल देश सबळन तया देशीचा तो मुपाळ तिलकचंद मिरवला. तिचा राजा तिलकचंद 1,00,000 लक्ष सगळं पृथ्वींचाचे दक्षम सहस्रशम 10,000 लाख एवढे प्रजेचा तो राजा होता. सगळं पृथ्वींचा असे दक्ष परी तो पोतना नव्हे प्रत्यक्ष काळ शत्रूचा निरोधसी. तया गृहीती चंपावती सासुर वासिनी परमयुती. ही नंदा जावा भावा प्रति देवा परी माहित असे. आणि त्याची ती बहीण चंपावती सासू सासऱ्यांना नंदा जावा सगळ्यांना अगदी
ती देवाप्रमाणे मानित नाही. परमप्रतापी गजत काळ सासू सासरे असती सबळ, तिथे वृत्तांत समजता सबळ गोपीचंदाचा समजला. आणि ही वार्ता त्यांच्याकडे समजली. आता गोपीचंदाची समजला परी करती टीका माहिती अरे नपुसका ऐशी राज्य सोडून लेखा ढीक मागणे बलिले. एवढं राज्य सोडून दिलं आणि हा भीक मागू राहिला म्हणे. हा मृत्यू आला जरी तरी भिक्षा झोळी न वंचावी करी, क्षत्रिय धर्मराय शरीरी भीक मागणे नसेची. क्षत्रिय धर्मात मध्ये भीक मागणं चांगलं नाही. मरण आलं तरी चाललं पण भिक्षा मागू नये. आणि कुशाला हा भिक्षा मागत निघाला म्हणे. हा जन्मात येऊन काय केले, क्षात्र कुळा दूषण लाविले, आमचे अशी काळे लाविले, पिशून केले जन्मात. म्हणतील सोयरा तुमचा कैसा, लोकांनी दिला मला सोयरा कसा आहे तुमचा असा. न पुसक झाला वेरा पिसान, वैभव टाकून देशोदेशान भीक मागे घरोघरी. लोकांनी दिला सोयरा चांगला ना, हा बरोबर भीक मागतोय. तो जन्मताची की नाही मेला, क्षत्रिय कुळाती डाग लाविला. आता सोमुखा दाविने कशाला दिसेना. ऐसा ऐसे आता बहुतारिकी लोक निंदतीला महाप्रती. हा कैसी ही ती मैनावती सुत दौडीला तिने हा. आहा पुत्रा देवणी देशवटा, आपण बसले राजपटा. जालिंद्र हाती धरुणी गोमटा, भ्रष्ट केले राज्यासी. स्त्रिया सांडवणे रत्नवाटी, हाती घेतली नरोटी ही. कणक टाकून चिंधोटी, भारी बांधी प्रीतीने. सोनं होतं हातात चांगलं म्हणजे एवढं राजवळी पासून सोडून दिलं. म्हणजे हातातलं सोनं टाकून दिलं आणि हातात चिंधी घेतली. आहा जालिंद्र कोणता नेका, भिकार वाईट निर्वे लोका. हाती धैला समोर रोडकान, डोई गोड खाशी कानष्ट. ऐशियाच्या लागून ध्यानी घराशी लागिला प्रयागणी. आता काळे तोंड करून जगा माझी निर्वत असे. हा मायन रीती लाव म्हणवी, स्वसुत स्वसुतजीने केला गोसावी. तटस्थानाच्या लागून पाले बिघडा आणले राज्यात. आणि ह्या ते लोक, या चंपावतीच्या घरचे लोक आणि तिच्या आईला पण बोलायला लागले. आता कोण तिचा बापन उभा राहिला, बलाढ्य भूप राज्य हरून खटा टोकून देशो घडी लाईल. ऐशी वर्गणा भोवतरीत एकमेक सोमकी करती, ते ऐकून चंपावती क्षीण चित्ती होत असे. आणि असं ते बोलल्यानंतर सगळे त्या चंपावतीला बोलायला लागले, तुझा भाऊ असा, तुझा भाऊ तसा. मणीच्या मणी आठवणी गुणन, बंधू साठी करी उदन. आता त्या असं म्हणायला रडायला लागली. नंदा जावा विशाळ बाण, हृदयाला की कुचिती. म्हणती भावाने उजेड केला, कीर्ती ध्वज उभारिला. राज्य सांडून हात विकेला, ओढली तो लोकासी. माय बंधुनी दिवटा लाविला. हा गोपीचंदाने त्याच्या आईने दिवा लावला म्हणजे तिन्ही लोकी उजेड केला. आता उजेडीचा उरला आणि ही करील तशीची. आता त्याने तसं केला तर ही तशीच करील म्हणजे लोक नाव ठेवले काय गे. आहा माय मायकी रांड, जगी ओढविले भांडण. आता जगी काळे तोंड करून हा निर्मिते. ऐसे दुःखाचे देती घाव, हृदय खे पोचून करती ठाव. बोलणे होतसे शस्त्र गौरव दुःख विषम भुई. एकीकडे गोपीचंद पाहता पाहता ग्राम वृंदन. पवलं पट्टणे येऊन शुद्धान पानवठी बैसला. आणि ती गाव जवळ आलं. त्या गावाच्या जवळ येऊन आणि पानवठ्यावर येऊन गोपीचंद राजा बसला. हस्ते काढून शिंगी नाग, वाची सांगत हरी गोविंदम परी. स्वरूपा माझी प्रताप झाकला फौजाईना. की अर्कावरी अब्र आले तरी तेज तयाचे नाही बुडाले. मृगमदाते गुंडाळीले सुवास विष्टीला राहिना. ते तरुणपणाचा पानवाटा ते विराजत तो. परिचारिका आकाशमात चंपावतीच्या पातळ्यानं. चंपावतीच्या ज्या काही दासदाशी त्याही पाण्याला आलेला होता. त्यांनी एकाच देखला नाही, देखताची राव ओळखीला चिन्ही. मग त्या तैशाची परतोनी राज सदना पै गेल्या. आणि त्यांनी त्या
पाहिलं ओळखलं आणि त्या राज शोधणाऱ्या राजवाड्यात गेला. कायास सकाळाची वृत्तांत सांगती त्या युवतीशी की गोपीचंद पाणवट्याशी येऊन ह्या बैसला. ऐसा वृत्तांत राया ऐकोणी मग चित्ती क्षीण झाला क्षीण म्हणे मुखाशी काळेला आमच्या गावी का आला परी लोकात करील आमची अपकृती संचरोणी पट्टण गावात भीक मागील गृहोगृही लोक म्हणतील आमच्याचा अमुक घरोघरी मागतो भीक काळी कळवणी आमची मुखन जाईल मग पुढारा. पंख चालू कर हो चालून थोडा पंख चालू अरे पंख चालू पण गरमूर थोडंच राहतो सर्दी झाली. आहाराया ऐसे करणे होते तरी कासयालाच येते स्वदेशी चोरुनिया गुप्तन भीक मागावी सुकाणे. सकारा सदनीची माणसे विडाळपणी बोलती त्या तिलकचंद एवढी त्या समयास ग्रह मनुष्या सांगत असे. म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावात प्रसिद्ध परी जगात आमचे नाव शुद्धन अपकीर्ती मिळवेल. तरी आता पाचारून अश्वशाळेत अश्वशाळा म्हणजे पुढेची शाळा ठेवा आणून तेथे तया ते घाली भोजन गोळवावे म्हणून ऐशी सांग नुकोणा नुपेर सर्वाला सभास्थानी गेला. एकीकडे परिचारिकेला पाठविले बोलाव. परिचारिका जाऊन तेथे म्हणती महाराजा नुकोणाते बोलाविले आहे तुम्हा ते चंपावती ती भीतीशी. राव म्हणे आम्ही गोसावी आम्हा कैसी भगिनी ताई माई घरघर बाप घरघर आई घराला असे विश्वाते. परी आता सो चंपावती बोलावी तसे आम्हा प्रती तरी भेटून ते युती पुढे मार्ग क्रमावा. चला तर बहीण बोलवती तर जाऊ आज जाता भेटून जाऊ असे म्हणून परिचारिका से चालता झाला. नुकणातून परिचारिका पश्चिम द्वारात त्याशी घेऊन जातात. अश्व शाळे मागे नेऊन घोड्याच्या शाळेत बैसविला राजनंदन. परिचारिका म्हणती ते धाडून येऊ चंपावती ती. मी आता घोड्याच्या शाळेत बसा आणि चंपावतीला घेऊन येतो तुमच्या भेटीला. तुम्ही बसता तैसाची बैसावी भेटीशी येतील येथे सर्व. आयशा परिचारिका धावणी भाव सदनामाची संचरला. सकाळची सांगितला वृत्तांत की राव बैसविला स्वशाळेतन. मग राजकांतेने त्वरित अन्नपात्र भरिले. तरुणपणा जोगे पात्र भरून परिचारिके करी शिखर उकून धाडती झाले नितम बिन स्वशाळेत तत्वदान. कवती परिचारिका घेऊन अन्न अश्वशाळेत आली लगबग. म्हणे महाराजा भोजनान्न पाठवले तुम्हासी. घोड्याच्या शाळेत बसवलं आणि अन्नाचं त्या तरुणपणा दोघाचे ताट भरून आणलं अन्नाचं. ती पात्र पुढे ठेवून येऊन परिचारिका म्हणे करा भोजन. भोजन झाल्या भेटी कारण चंपावती येईल की तुम्ही जेवण करून घ्या. जेवणानंतर आम्ही चंपावतीला तुमच्या भेटीला घेऊन येऊ. राव विचार करी मानसी हा आदर आहे संपत्तीशी. तो आता म्हणतो बरं का हा आदर आहे कारण मागच्या याच्यात आलो तर अशी जवळची परिस्थिती. आणि आता घोड्याची शाळेत म्हणजे हा संपत्तीशी आदर कारण माझ्याजवळ संपत्ती नाही आता आणि त्याच्याकडे संपत्ती. व्याही वेहीने खावयाशी संपत्तीशी मिळतात. वेही वेहिनी ही संपत्तीशी निगडीत. तरी आता असो कैसी आपण घेतला संन्यास. शत्रू मित्र सुख दुःखास समणा परीने खावे. तरी मान अपमान उभे राहते ही प्रपंचाची मिळे पोटी. तरी ऐशियाशी आधी कष्टी आपण कशाच व्हावे हो. मान अपमान दोन्ही समान पाळिता ती युगी जनम. ऐसे परी लक्षण मदन भोजनाते पैसला. समजून घेतला आता आपण मान अपमानात सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि आपण जेवायला बसला होता. मैनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाची जीवन हे अन्न ब्रह्म. स्वस्वरूपी जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिळते. तरी अन्न ब्रह्माधिकार कैसे पावे सुख संपन्न. ऐसा विचार करून भोजनाती बैसलाम. इकडे अंतपरा स्त्रियानी गुणी गवाक्षद्वारा निर्दृष्टीने पाहती नुपणा धन नेत्री दीक्षा पाहती. मग एकेकी बोलती वचन आहे काय निर्लज्जपण. स्वैर्या घरी घोड्याच्या शाळेत बैसून भोजन करतो करंटा. एक म्हणती चंपावतीशी वेगे आणावी या ठायाशी. ऐकून ननंदे
तुले दिशी धाव घेतली तिच्यापाशी. एक म्हणे तिच्या त्याच्या बहिणीला बोलावलं पुढे जेवतो म्हणे ते दाखवायला. मग ती तिची ननंद गेली तिला चंपावती घेऊन आली. पाहतो भाऊ पुढे जेवतो वाड्याच्या स्थळी. हस्ती धरून चंपावतीशी वेगे वेळे आणले निगुतीशी मग हस्त उचलून तीशी रायाची दागी त्या झाल्या. राजाला दाखवलं पाहिजे तुझा भाऊ पुढे जेवतो. ती सब घेऊन शेजाराशी पाती गवक्षदाराशी हरी बोल बोलती अक्षराशी उच्छळवाणी करोनिया म्हणती सर्वाशी भ्रष्ट झाला मान आपण कैसा त्याला चोरा सारखा येऊन बैसला आसो शाळेत माघारी. पान कसा आता जेवतो म्हणे तसं चोरतो नांदावणी. आणि ती तिच्या देखत अशा बोलल्यानंतर तिला म्हणून फार दुःख झालं. हा जवळजवळ याचे तिने केवढी वैभव सोडून आता हिंदू दैनी माणूस स्वाना समान घरोघरी आता कुत्र्यासारखा घरोघरी होतोय म्हणे. म्हणवीत होता प्रजानाथन काय मिळाले काय मिळाले अधिक यात भरंगा समान दिसी. हा भिकाऱ्यासारखा भरंगा समान दिसी म्हणजे भिकाऱ्यासारखा दिसी आम्हातन जैसा तस्कर निर्लज. आता काय भिकारी म्हणायला लागले त्याला काही चोर म्हणायला लागले त्या बाया. आणि ती चंपावतीला ते काही सहन होईना. अशी नाना युक्ती कीटक शब्द वाकाने ते ऐकून चंपावती परमदुःखी झाली. प्रथमची चंपावती गोरटी गोळीपण बंधू ते पाहता निर्दृष्टी प्रम झाली होती कष्टी दुःख तयाची पाहुणी. आणि भावाला पाहिल्यानंतर अशी परिस्थिती पाहिल्यानंतर ही सगळ्या नंदा जावा इतर बाया काही बोलायला लागल्यामुळं ती एकदम दुःखी झाली. त्यावेळी नंदा जावा पिशून दुःखलेशी बोलती वचन परी शब्द नसती ते बाण हृदया माझी खडखडते. तेने करून विव्हाळ झाली पश्चातापी परमतापली. मग श्री मंडळ सोडून वैली सदना आणि आपल्या एका झाली जीवित्वा उदाहरण घरी आली. आणि जीवावर मग उदारच झाली. वेगे शस्त्र घेतले खंजीरन करी कवळून क्षणे उदरण थोडी ती झाली बळाने. खंजीर होता उदर व्यक्तन जठर फोडून बाहेर येत क्षणेची झाली प्राण रैतन सदनी रक्त मिरवले. एकीकडे अश्वशाळेत परिचारिकेशी म्हणे नुपणातन भेटवी माते चंपावतीचे चल जाऊ दे अम्मासी. इकडं त्याचं जेवण झालं गोपीचंद राजाचं. आणि त्यांनी सांगितलं की त्या परिचारिकेला जा ना चंपावतीला बहिणीला भेटायला घेऊन या. आणि तिनं तर इकडं घरी येऊन तर आत्महत्या केली. एरी म्हणती त्या शुभाननी चंपावती सासूरवासिनी त्यावेळी अश्वशाळेला कोणी कैसे येते येईल. आता तिथे सासूरवासिनी कशी काही येईल काही नाही. पण तिने ते एखाद्या मागच्या दाराने येऊन भावाला पाहून गेली. परी आता असो कैसे तुम्ही वस्तीस असा या रात्री आम्ही सांगून चंपावती स गुप्त वेशे अंकी. ती सासूरवासिनी आता एवढ्या याच्यातून यायचं म्हणजे तरी तिला आम्ही गुप्त रूपाना तुमच्या भेटीला घेऊन जाऊ. आयशाय पुणे राय वचन म्हणे राजीन आजचा दिन आजच्या दिवस थांबतो म्हणे. तरी आताचे जाऊन सूत करावी तीसी अवश्य म्हणे शुभाननी आता सांगून ती लागून रात्री माझी येऊ घेऊन भेटी लागी महाराजा. ऐसे बोलून त्या युवती पात्या झाल्या चंपावती तो खंजीर खोणी कोटी महिवरी पडली शे. आणि त्या कुणी वड्याच्या शाळेतून घरी जात्या राजवाड्या जातात पाहत होतं तिथं मरून पडली. त्यांनी आत्महत्या केली. ते पाहून बोलती त्या युवती पाहत्या झाल्या चंपावती तो खंजीर कोणी कोटी महिवरी पडली शे. ते पाहुणी शब्द कोल्हाळी धावती झाली श्रीमंडळी गतप्राण झाला पाहता बाळी एकची कल्लोळ माझिला. रुधिराची रक्ताचे तळे साचले जठर अवघे बाहेर पडले. ते पाहुणी युवती वैरे शंख ध्वनी करीता ती. राजवाड्यात काही घटना जर झाली तर शंख ध्वनी काढायची पूर्वी प्रथा होती. म्हणून सगळे लोक पटकन गोळा व्हायचे किंवा घंटा वाजवायचा आणि शंख ध्वनी केला शंख वाजवले. मग सगळे गावातले लोक जमा झाले ते राजवाड्यात.
सासू सासरे भावे पती नंदा जावाचा कारण म्हणते बंधू करता साचारून उदार झाली चंपावती कृतीची चंपावतीची सासू सासरे भाव वीर भाया ते म्हणायला लागले ही भावा करता आता ना ही उदार झाली भावा करता तिने भावाची अशी परिस्थिती म्हणून आत्महत्या केली. मग बोलू नये ते बोलती जे बोलायचं नाही ते बोलायला लागले म्हणती अधम नमती कोणीकडून या क्षिती दुष्ट नष्ट भ्रष्ट आला आपल्या सदनी आग्नी लाविला शेवटी लावावया येथे आला तरी त्याचे बाहेर घाला मुख पाहू नकाजी. एक म्हणते तया करता चंपावतीने केली करता येतान तरी तिच्या समान त्याची अवस्था करून गोळवा तिच्या संगे ऐसे नाना तर्क कुतर्क करत करोनी मारे ती हंबरडात एकची कोल्हाळ करती सगळीक आहा म्हणून कोणी हंबरडा हलती बळे कोणी पिटी वृक्ष कोणी म्हणी आपटी ती भाळे मृषागत करतात. साऱ्या गावात मग ते रडगाग सुरू झाले आणि कोणी आठवणी रडती गुण कोणी रडताची चांगुलपण कोणी म्हणती दैवहीन भरतारासेचा कोणी म्हणती अब्रुवान चंपावती भूती उत्तम निजबंधूची क्लेश पाहुणं दिला प्राण लज्जेने. ती अब्रुवान होती पण भावाचे असं दुःख पाहून तिनं ती आत्महत्या केली. एक म्हणे चंपावती किती वर्णा विगुण संपत्ती मृगणे जैशी हस्ती श्रिया माझी निरसे. एक म्हणती सदा आनंदी असून न पात होते अस्योदन सदा हर्षित असे गमन हस्तीची कृतनीचा. एक म्हणे चांगुलपणी घरात निर्वी जेवी तरणी. एक म्हणे ओ शुभाननी किती मृदू कोकिळा. एक म्हणती सासरवास असतानाही झाली उदासन ईश्वर तुल्ये मानुनी पुरुषासन सश्रूषा करी वडिलांची. ऐशी म्हणून अप्रंत्य एकची कोल्हाळ करती पूर्णात आश्व शाळेप्रती आकाशमात आदळला. आणि ती गावात रडगाग मोठ्या नारडावडी सत्व आवाज आणि इकडं गोपीचंद्राच्या नुकताच जेवून बसला होता तो आवाज त्याच्या कानावर आला. आश्व शाळे गौडनाथन आश्व रक्षकाला की कुशदन एवढा कोल्हाळ का सदनातन झाला हे कळेना. आता त्याने विचारलं गावात काय आडावाडा केलं राजवाड्यात काय आडावाडा झाला. त्या घोडे सांभाळणाऱ्या माणसाला विचारलं परी तो सर्व ठाई बोबाट झाला हे गावात प्रविष्ट की भावा करता अति कष्ट जीवित ते जवळी काही मात्र लोक बोलत होते म्हणजे आता तो घोड्यावर असतो काय घोड्याच काम पाहणार घोड्या खाऊ आणणार. लोक बोलते म्हणजे ते काय भावा करता तिनं जीव दिला म्हणजे असं आत्महत्या केली असं लोक म्हणून राहिले म्हणजे. ते अश्वरक्षकाशी होता श्रवण पुस्ता सांगती वर्तमान म्हणती नाथा जीव राणी बंधू कारणे दिला नुक म्हणे रे कवन राणी कोण बंधू कवन स्थानी म्हणती. ऐकले काणी चंपावती राणी ती काय नाव म्हणती तुम्ही चंपावती. तिचा बंधू झाला पिसान तिचा भाऊ याडा झाला म्हणून सोडून गेला राजा माणसा म्हणून वरून दुःखलेशान जीवित त्या गेली रांडकीने. हिरू म्हणे बंधू कोण ते म्हणती त्रिलोक चंदन गोपीचंद ऐशी नाम जगा माझी विरोधशी. आणि त्या घोडे सांभाळणाऱ्यांना नाव सांगितलं चंपावतीनं आत्महत्या केली आणि तिचा भाऊ याडा झाला म्हणे त्याचं नाव गोपीचंद म्हणे. आता म्हणे मीचे ऐसे कोणी रुपणातून नैनी लोटले अश्रपात रडायला म्हणतो गोपीचंद्राज. चित्ते म्हणे ओ बाई घात मजसाठी का केला मग चंपावती हिचे आठवणी गुण गोपीचंद हे करी रुदन. गोपीचंद्राला लागला मजसाठी दिला प्राण हे अनुचित झाले हो. अरे माझ्यासाठी तो प्राण दिला हे चांगलं केलं नाही का तरी आता महीवरती माझी झाली अपकीर्ती अनेक सोयरे दुःख चित्ती मनातील भाऊ असं मी येथे आलो म्हणून चंपावतीने दिला प्राण हे दुःख होईल कारण विसर पडणार नाही की मी ह्या गावाला आलो. इथं येऊन तिने
आत्महत्या केली. इथे मला खूप दूषण लागलं म्हणे, आता दोष लागला मला. असा विचार करीत चित्तात म्हणे नैनी लोटले अश्रुपात एकीकडे संस्कार अशी प्रेत चित्ता माझी चालली नाही. आणि माता तिला मशानवतीकडे न्यायाची तयारी सुरू केली. गोपीचंद ही प्रेत पावन करिता चालीला सवे रुदन परिचित वेजले कल्पने करून अपकृत यावली झाली. आताच महिना 2 महिने झाले दीक्षा घेतली, नंतर लगेच या असं लगेच पुढं आता बहिणीनं असं केलं, आत्महत्या केली माझ्या करता. ही अपकीर्ती झाली म्हणे. आता हे काही खरं नाही बा. तरी आता असो कैसी तर आता जे असेल ते असेल झालं. उठवावी सो भगिनीशी, स्वतःची बहिणीला तो उठवायचं मात्र. आणि चमत्कार सोयर्याशी दाखवावा प्रतापे. आता सोयऱ्याला काही चमत्कार दाखवायला आता पर्याय नाही. आम्ही जो भेदा म्हणून तृणा समान मारिले मानिले यांनी, तरी नाथ पंथाची प्रताप करणे निज दृष्टी दावावी. आता नाथ पंथाचा चमत्कार यांना दाखवला पाहिजे. जैसा पार्वतीचा गोसावी परी दक्ष हिरिता तो धावई, जीवित हरवणे प्रताप मही गाजविला तयाने. की अष्टवक्र अष्टबाळ ब्राह्मण कुरूप म्हणून हे केले हिरण, परी त्याने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले बाई. की वामन रूप असता लहान बरेने मानिले तृणा समान, परी आपला प्रताप दाखवून पाताळ गुण मिरवला. की अगस्तीचा देहलान अर्णवे मानिला तृण, परी केशवनाथ नारायणाचे मनात उरला नसे. की उदय करू पोटी लहान एकादशी गुरटी बरे, मृतो मान्यन सान दृष्टीन पाहता मृत्यू बरीला. तो दशक्रीवर राक्षस पाळ तृण तुल्य मानिला आणि बाळन, परी सकळ लंकेचा झाला काळ एकदाची जाळी. धन्य आम्हा इथे झाले मान सन्मान हितन, तरी आता याते नाथ पंत दृष्टी दाखवावा. मग स्थिती सवे मशानवटी गेला राय, प्रेता निकट उभा उभारा म्हणी बोलत असे. आणि त्या चित्तेवर तिथं चंपावतीचं प्रेत ठेवलं आणि हा गोपीचंद्राचा फुलं गेला जवळ आणि उभा राहून म्हणतो आता काय म्हणतोय म्हणे, ऐका माझे वचन प्रेत नका करू दहन. श्री गुरु जालिंदर येथे अंगण चंपावती उठविणी गे. आता हे प्रेत दहन करू नका, तुम्ही जाळू नका. मी गोपीचंद्र जालिंद्रनाथाला माझे गुरु त्यांना इथे घेऊन येतो आणि याला उठवतो. आहा मी इथे समय असता वाया जात असे भगिनी आता, मग व्यर्थ आचारून नाथ भंता सार्थक नाही मिळवले. ही पहा मातुळ कुळ नास्ते रचले तपोवळे, देवी येथे युवती निर्मळ चंपावती उठवीन मी. की आहिरणे गुंतता हिरा हिरकणी काळी तया सत्वराम, देवी येथे भगिनी सुंदरा चंपावती उठवीन मी. की मोहारा सवे सुख सुगम कदापि नाही भस्मं देवी येथे सुंधून चंपावती उठवीन मी. ऐसे बोलून सकळा कारण हे पर्या विश्वासी सकळ जानन, म्हणती मिल्या जीवित आपण कदा काळी येईना. आणि असं त्या चित्तेजवळ उभा राहून तो म्हणायला लागल्यानंतर ही लोकांना काही पटणार. मेलेला माणूस पुढे जिवंत होत असतो का म्हणे, याचं काय ऐकायचं ना, हा येडा झाला म्हणे. की वाळाल्या रुखा लागी पाला, त्याला पुढे वाळलं म्हणे त्याला काही पाला फोडत असतो गेलो. आला ऐसा नाही ऐकला हे तो नगडे करा बोला धर्मनिष्ठ हा बोलत असे. गोपीचंद बोलत असे सत्यपरी मम गुरुचे प्रताप कृत्य वर्णन करिता सरस्वती ते वाचा पूर्ण मिरवित असे. जेनी काणी पाचे अर्था लागून सकल देव आणले यवणी, आणले परिपूर्णपणे वृक्षाला आगी गोविले. काही नाथाला ज्यावेळेस म्हणे अनुग्रह आशीर्वाद देण्याकरता जालिंद्रनाथांनी देवतांना बोलवलं आणि ते देवता म्हणायला लागला मी आशीर्वाद देणार नाही. मग जालिंद्रनाथाने त्या सगळ्या देवायला झाडाला उलटी टांगली होती. सध्या पहारे मग प्रताप करणे एकादश वर्ष गर्ती आवणीन अष्टविष्टी तर ऐला मुनी.
प्रतापवून केवता त्या जालिंद्रनाथाचा काय प्रताप, जालिंद्रनाथाचा काय प्रताप आहे म्हणे. तरी धैर्य धरून 4 दिवस थांबा म्हणे. करा प्रयताचे संगोपन, 4 दिवस प्रयत्न ठेवा. मी जालिंद्रनाथाला म्हणून आणतो, आणून तिला माझ्या बहिणीला उठवतो. श्री जालिंद्र ते आणून करीन भगिनीशी, परी न ऐकता आवी स्वासी. शुभा रचिला मशान महिषी प्रेत घेऊन ते चित्तेशी आवडी लावू म्हणत आधी. ते पाहुणे गोपीचंद मग आपण चित्तेत बैसून शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मदलाजी. चल मी बसतो म्हणे चित्तातून, मला द्या अग्नी लावून, चला तिला जाळा मला जाळा. मी भस्म झाली पोटी मग क्रोधना आवाळे जालिंदर जेठी. नगर पारते घालून शेवटी तुम्हा भस्म करील की. ऐसे बोलता गोपीचंद वचन क्रोधे दाटला तिलकचंद. म्हणे गुरुचा प्रताप पूर्ण फुगीरपणा निरत असे. असं तो म्हणल्यानंतर मग त्याचा म्याव मग त्याला जरा बोलायला लागला. अरे आम्ही सांगतो सी ऐसे करून दावी चमत्कारा शिर म्हणे. उत्तरा सरसे बोलून तैसे घडेल. एरी म्हणे वाम कर काढून दे तुझा सत्वरम. पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेतरक्षो आम्ही हे. मग तिचा ते म्हणे वाम कर म्हणजे डाव हात काढून द्या आणि जाई म्हणे. मग इकडं आम्ही ते प्रेतरक्ष आम्ही हात काढून देतो, तू आम्ही प्रेत ठेवतो म्हणे तसंच जाई म्हणे. तेरी म्हणे फार बरवी चंपावतीची प्रेत रक्षावी. मी हस्त दावणी गुरु ते भाव कोजीन प्रेमाचा. तिलकचंद पुत्रा सांगोणी वाम करती चादी काढूनी. गोपीचंद चित्तासनी होणी उठून या बोलविला. तू चित्तेवर बसला होता ना, मला जाळे तर मग माझे गुरु आल्यानंतर तुमची नगरी जाळून टाकली नाही. मग ते बहिणी करता ते हात काढून दिला. नाथ गोपीचंद घेऊन करम. मग गोपीचंदला ते हात काढून दिला चंपावतीचा. तर त्या आग्नी संस्कार करून टाका चंपावतीला. पुढे जायला मार्गावर एक कोस नुकोर काय केले इकडे. आणि गोपीचंद राजा तो हात घेऊन निघाला. आणि इकडे ह्या लोकांना अग्नि संस्कार करून टाकला. चित्ते माझी घालून प्रेत डावून नेले सकळात. इकडे नुपणात हिला पट्टणी चालला. मार्गी येता 5 कोश परी हे कळले जालिंदरास मनात म्हणे नवे. हे सुरसन गोपी चंद आल्याने पिशून करतील विचक्षणा. नाना पैकी होईल वर्गणा म्हणून आणि पावणे शोक स्थान आप्तजना प्रती. असा विचार करून चित्ती आपण चालला कृपा म्हणती. प्रयाणाश्रम मंत्र विभूती चर्चून आणि भाळे. तरी ते प्रयाण अस्त्र मंत्र एकची नैषधराज पुत्रम जाणत होता पवित्रं. ते रामाहित नव्हतीची. ते अस्त्र जालिंद्रापाशी होते अति उजळपणासी. प्रयाण भस्म लाविता बाळासी वातवती चालला. मग लुटला 1 निमिष. किती टायमात आले जालिंद्रनाथ. हे 5 कोस गेले तिकडं. डोळ्याची तिकडं त्यांना समजलं जालिंद्रनाथाला. एक निमिष एक आपण डोळ्याची पापणी उघड झाप करतो त्याच्या 1 चेत्रम भागाला निमिष म्हणतात. एवढ्या टायमात ते झाले. धावणे आला शतकोश 100 कोश. आकाशमात गोपीचंदासन दृष्टीने देखील गोपीचंद्राचे 5 कोस गेले. पण तिकडून त्यांना कळाल्याबरोबर क्षणात त्यांच्या पुढे रस्त्यात उभे राहिले. म्हणे वत्सा पुन्हा पडतून किमत केले आगमन. चरणावरी ठेवून वृत्तांत सर्वांनी दिला. अरे काय तूच गेला चालवत तीर्थयात्रेला तपश्चर्यानं काम चालला मागा. मग गोपीचंद राजाने सगळे आले सांगितले. मग तो ऐकून वृत्तांत म्हणे तुझा म्हणून सिद्ध करेन नुकणाथा. नको काही करू चिंता. पुन्हा तीर मागुता काय चिंता करू नको चालणार. अवश्य म्हणून दोघे जण मार्गीकडे झाले म्हणून कौल पटाणाशी येऊन राजांगणी संचरले. क्षणात लोक नुकतेच आणि ते
आधी येऊन राजवाड्यात येऊन बसलेच होते. तो ते आप्त सहित मेळा घालून बसले होती पाळा विभाची की नाना प्रळाने रुदन शब्दे बोलतात. तो आकाशमात देखले द्वैनाथ म्हणती दर्शन युक्त होते कदाचे तिलक्षण याचा धाव पुढे हे घेतशी परम भक्ती करुण्यान मन कर्यान प्रकाशन त्यावेळी बैसने अग्निनंदन पुढे विभाग पुढे हे उभा राहिला. अंत्याचे लोक बसत होती राजवाड्यात. लगेच आल्यावर यांचा जालिंद्रनाथाचा मान सन्मान केला त्या राजाने गोपीचंदाच्या मेवण्या. परी तो न म्हणाली आदरण जैसा शटांचा शृंगारंकी विशाळपणी ओस नगर देवी विनय भाव की अजापंडीचे लंबस्तन की गारोडियाचे शूरत्व पूर्ण की विषाचे मुखमंडन ती आदरण पाचा की कटा माझे जैसारखा की वराची सावले शीतळ देख की पिशाचे बोलन सत्य वाकण देवी रावी विनय भावाते की वृंदावनाची गमते फळं की अर्क वृक्षुलो मुले किरण की मैदाची गळा मळण देवी विनय भावाते की बकाचे दिसे शुद्ध ध्यान परी अंतरी भोकी देवीची निनंकी तस्कराचे मन साधन देवी विनय भावाते खेळत साधक वक्ता प्रणम परिघाती वेजे नाळ प्राण दयाचे रसाळ भाषणं दावी विनय भावाते की गोरक्षकाचे ऊर्ध्व गायन तिथी कैसी पावी कामन देवीच्या राज्याचा सन्मानंदावी विनय भावाते की उदतीचे तृणात जळण करकुल्ले पितळा पितळं की विनयाची गुढी बहु रसाळं ते विनय भावाते की घरी खररिगेचे सवाष्ण बनन की भोंद्याचे देवतार्जन की मशाचे गण्यानामन देवी विनय भावाते तन्ने दोन पती तिलक चंदना भक्ती परी भावना सकळनाथा प्रति कळोणी आली तयाची म्हणे राया चंपावती ज्ञानकळा सगुणी होती ऐशी जाया ग्रहपती साजेल माते दिसेना जैशी शिवसाळंका सुरगणी परी ती स्थापावी खडकी निवणी ती सत्य या सदनी चंपावती साजेना गर्धवा काय चंदन लेपन मरकटा व्यर्थ गिरवान्न भाष मोपम वायसा दात कनपिंजर रूपन करा काळी घडेना तन्ने चंपावती तुझे गही असे होती जैसी मैद ग्रहावस्थी मनहीन निरोधसी पर्याता असो कशी काय करावी ब्रह्मतंत्रास मह पाहुणी गोपीचंद्र हस्त देही म्हणत असे हे. आणि मग जालिंद्रनाथ नाही तो हात पुढे दाखवला. मग गोपीचंद्राजाने तो हात जालिंद्रनाथाकडे दिला. मग हस्त काढून दृष्टी देता झाला करंस पोटी शव जाणून पोटी उच्चारण परिराया ते. मग कवळोनी भस्माची मोठी जालिंद्रनाथाने आपल्या झोळीमध्ये भस्माची एक चिमूट मूठ भरून घेतली आणि मंत्र प्रयोग सुरू केला. बोले मंत्र प्रयोग बोले होती सकळ संजीवनी राठी रक्षितसी बुजाती. आणि तो संजीवनी मंत्र आणि त्या हातावर टाकला भस्म. भस्म भुजेशी होता सिंचन हाका मारित ते कारण केसरशी त्वरे ठेवून चरणी माथा ठेवून तसे. आणि जालिंद्रनाथाने लगेच चंपावती असं नाव मोठ्यानं आवाज दिला. आणि चंपावती बाई उठ म्हणे असं म्हणतात आणि ती उठून बसली आणि जालिंद्रनाथाच्या चरणावर डोकं ठेवलं. हा ज्वाजल संजीवनी क्षणात उठली राजपत्नी जैसा शुक्र कच मुखातून दोन वेळा उठविला. शुक्राचार्यांनी कचला दोनदा उठवलं होतं ना. तो माहिती असं सगळ्याला माहिती सांगू टाइम जातो ना. आता ही कधी शुक्राचार्य. आता बृहस्पतीचा मुलगा कच्छ हा संजीवनी विद्या प्राप्त करण्याकरता इथं आला.
म्हणे गुरुजी मला संजीव म्हणे तुमच्याकडे तुमचा शिष्य बनवा, मला सेवा करायची. बरं झाली सेवा सुरू झाली तर ते राक्षस लोकांच्या लक्षात आला, हा जरा पोरगा चांगला हुशार दिसतो पण. मग एकदा तो गेला कुठं जंगलात, तिकडे गेला सर या बावडच्या तिकडे काट्या मोठ्याच होते तवा गेला काही सरपण आणायला, यज्ञाच्या सामान आणायला. मग राक्षस झाले पण काही आडे त्याला मारला कोणला कचा. आणि हा आपल्या याच्यात नाही म्हणे, हा देवाचा पोरगा आहे म्हणे तिकडचा, हा काय आपल्या राक्षस पडत नाही. मारलं, त्याची टुपी टाकली केली, फेकून दिली, गाडी कोली खाऊन. संध्याकाळ झाली, शुक्राचार्याची मुलगी देव आहे ती म्हणे दादा आपला तो कच्छ आलाच नाही अजून. बरी 15-20 मिनिटं झाली, 1 तास झाला, 2 तास झाले, अंधार पडला, अजून काम देणं राक्षस आहे ना. तर यांचेच राक्षस शुक्राचार्याचे हाताकाळचे, त्यांनी तर काम केलं त्याचं नाही म्हणे, तो जिवंत झाला पाहिजे. मग शुक्राचार्यांना ध्यान लावलं, पाहिलं, अरे त्याला तर मारून टाकलं म्हणे. मग संजीवनी मंत्राने पुढे त्याला जिवंत केलं, कच्छ घरी इथं आला. पुन्हा दुसरून आता दोनदा सांगितलं. मग दुसरून काय केलं म्हणे, अरे याने जिवंत केलं म्हणे, आता गेला मासा सविधा आणायला, पुन्हा राक्षस आडवी झाले. मग त्यांनी तर मग त्याला तोडलं, ताडलं, मारलं, जाळलं, त्याची राख केली, त्याची राख आणि शुक्राचार्यांना दारूमध्ये पाजली. मग तो कुठे गेला, पोटात. कोणाच्या? शुक्राचार्याच्या. मग जैसा शुक्रे कच्छ मुखातून 2 वेळा उठविला, तोची न्याय येथे झाला, सकाळा लागी भाव ठसला, आहा जालिंद्रनाथ भला पूर्ण मनोनी. आणि मग 2दा एकदा तुकडे करून फेकला, दुसरून मारून जाळून त्याची राख. मग शुक्राचार्याच्या पोटात गेला. मग शुक्राचार्यानं मग संजीवनी मंत्र मुलीला शिकवला. मग मुलगी संजीवनी मंत्र म्हणली आणि मग हा कच्छ पोटातून बाहेर आला तर हे मरून पडले शुक्राचार्य. मग संजीवनी मंत्र मग देवयानी म्हणली, मग हे जिवंत झाले, ते जिवंत, आणि तो कच्छ जिवंत. मग ती पुढची कथा तुम्हाला माहिती आहे, सांगायला एवढंच फक्त. तोच न्याय इथे झाला. जसं संजीवनी मंत्राने कचाला उठवलं होतं 2दा मेलेलं कच्छ, तसंच ही चंपावती मेली, परंतु हातावर संजीवनी मंत्र टाकला तर ती जिवंत झाली. मग लगभग हे सगळं उठवणे श्रीनाथाच्या मोठले चरणी म्हणत या पार केली करणी. शुक्र प्रत्यक्ष कलेचा हा त्या टायमात होता. पुन्हा हा कच्छ शुक्राचार्यच म्हणजे जालिंद्रनाथ म्हणजे शुक्राचार्य. मग समस्त म्हणते फार आपलं कौतुक दावी गोपी चंद्रावं, धन संपत्ती ती काय करावी टाकून जावी सर्वशी. अरे बापरे, काय चमत्कार म्हणे, मेलेली बाई जिवंत केली म्हणे, काय करता म्हणे धन संपत्तीला. म्हणे चला म्हणे आपण यांच्याबरोबर जाता हिमालयात गोपीचंदाबरोबर. मग सर्व जग बोले राया भले, पश्चातापे पूर्ण तापले पले, ते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसेची. स्मशान वैराग्य तुम्हाला माहिती ना? नाही. स्मशान वैराग्य म्हणजे कशी आहे, ते लोक तेवढ्या पुढे तेवढी बोलली, चला आपण जाऊ, चला जाऊ म्हणून मला. आता तेवढं म्हणायचं फक्त, तेवढ्या पुढे म्हणले पुढे काय काय स्मशानात गेली होती एखाद्या माणसाला जातात. मग लोक म्हणते काय बोलायचं आहे, आता परवाच माझं मध्ये बोलला, मी गेला, मुख खाली, आम्ही दोघांनी चहा घेतला, परवाच न होऊन गेला, माणूस काय करणार म्हणजे माणूसाचं काय खरं नाही. असं तेवढं माशांवरती पुढं तेवढं फोटो तेवढं म्हणतो. घरी आले, आंघोळ केले, कपडे घातले का तो विसरून जातो. मग आपण काय बोललो म्हणून त्याला मसान वैरागी मानते. हा शब्द आहे मशान वैरागी. मशानात हे तोपर्यंत वैरागी येतो, घरी आल्यावर पुन्हा म्हणून त्याला मशान वैरागी म्हणतात. की पुन्हा जैसे तैसेची की करी आव्हानी राती निर्मळ परी सवीची गंध मोरी गोळे उकिरड्या तवता विळण विष्टा भक्षण आवडत असे.
तन्ने सर्व लोक बोलती पचतापी दोंदी कपरी त्याचा सुटे न भोगिता नरकम प्रारब्ध योग तयांचा असवायचे प्रारब्ध करणे श्री जालिंद्र जाय उठवणे मंगुटा झाला कनकासन हिळा पटरी जावया मग तो तिलक चंदनपती अभिमान दावणी झाला कलती शरीरपणी पदावरती मस्तक ठेवी सप्तमी चंद्रनाथाच्या डोक्यावर चंद्रनाथाच्या पायावर तिलकचंद्र गोपीचंद राजाचा म्याव आणि त्याने तर साष्टांग दंडवत धरला म्हणे महाराजांनी पतितन राजवैभव झालं उन्मत्तम लघु मानिला गोपीचंदनाथन तरी क्षमे देहेवरी आता मला क्षमा करा त्या जरा गोपीचंदाला जरा बोललो म्हणे तुम्ही दयाळू कनवाळू संत मायमुनी मायवंत तरी बाळाच्या न्याय यथार्थ उतरा माझी साठवान ऐसे बोलून नम्रोत्तर चरणी मावणी वारंवार ठेवून माझी आजची रात्र वस्ती करा या ठाई आजच्या दिवशी थांबा म्हणून महाराज जाऊ नका ऐसे ऐकून त्याचे वचन बोलता झाला अग्निनंदनम अग्निनंदन म्हणजे चंद्रनाथ चंपावतीच्या हस्ते करुणे पाक निष्पत्ती करी आता चंपावतीला सांगितलं आता तू आमच्याकरता स्वयंपाक अवश्य म्हणून तिलकचंद चंपावतीशी सांगी सद्गतन तिथे सांगून पाक प्रसिद्ध करविला नेटकान मग चंपावती भ्रतरा सहित बैसविली स्वपंक्तीत आपला अनुग्रह होती म्हणून तिथे नाथपंथी मिळवली म्हणून जयेंद्रनाथांनी चंपावतीला अनुग्रह दिला तिच्या नावावर नाही दिला ठीक आहे भरतारा सहित म्हणजे तो मनोहर पंक्तीत बसवली भरतारा सहित बैसली स्वपंक्ती आपला अनुग्रह देऊन तिथे नाथपंथी मिळवली म्हणजे तिलाच दिला फक्त मंत्र आपले मुखीची उच्चिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसारास देवण केले या भरतारास मैनावती परी संचिनी केली मैनावतीला जसा अनुग्रह दिला आणि तिला जसं अमर केलं तसं हिलाही केलं गेला चंपावतीला ऐशिरीची सारोणी भोजन विडे घेतले ते त्रयोदश गुणराया तिलकचंद भाषण करता झाला मुनिराजन आणि त्यामुळे ती सभा बोलवली ते भाषण केलं तिलकचंद राजांना म्हणे ऐका हो बा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण कपाशी तरी सांभाळी याची राजपराशी बाळ अज्ञानासे याचे हे आणि जयेंद्रनाथानं भाषण केलं जयेंद्रनाथानं भाषण केलं की गोपीचंद या तिलकचंदाला सांगितलं की आता गोपीचंदचं पोरग लहान आहे ते राजगादीवर बसवलं हे परंतु त्याच्या राज्याचं रक्षण तू कर म्हणजे पहा काही गोष्टी कशा म्हणजे इकडे ही धोरा सांभाळली इकडची धोरा सांभाळली तुझा प्रताप माहिती संपूर्ण शत्रू येती तिने करून ही तीक्षण मास राहून सर्व अर्थ पूर्वीने मी 2-6 महिने तर राहणार आहे तिथं परिराया चर्मासाठी मी जाई तीर्थ लोटी परी मुक्त चंद पडता संकटी धाव घाली तिथे मुक्त चंद जर कधी कधी त्याच्यावर दुसऱ्या राजांचं काही आक्रमण झालं तर तू सहाय्य करण्याला त्या पोराला असे बोलता अग्निसूत अवश्य बोले तो लोकनाथ यावरी राहुणी कवणी एक रात्र निवती झाले वैता करुणी जालिंदरा नमन गोपी चंद करता झाला गमन जालिंदर ही मार्ग धरून हिळा पटणी चालला तिलक चंदन प्रातंगुळ उणी आला स्वतः रेकडी मैना होती सूत मुक्काम साधी तसे ऐशिया राणी मार्ग क्रमणी राव गेला बद्रिकाश्रमी बद्रिकेदार भावे नमोनी कपालादी वैशवला आणि हिमालयामध्ये गोपीचंद राजा जाऊन पोहोचले आणि त्या ठिकाणी गोपीचंद राजी तपश्चर्या सुरू झाली लोहकंटकी पादांगुष्ट ठेवणी तप परिवरिष्ठम निर्भय जालिंद्र वाटे येऊन तेथे रावणे क्षणमात प्रीती मुक्चंद उपदेशोने अर्थारती काणी पहा सह आरती स्थैल करे शिष्य कटकाप्रती धावण्या चालेला 6 महिने तिथं राहिले गोपीचंद राजा जालिंद्रनाथ आणि काणीपणात नाना तीर्थकरी भ्रमणंदावर स्पर्शी दिली लुटून शिवडी बद्रिकाश्रमी प्रभू गोपीचंद भेटला मुंटी तपाचा उचित अर्थ उद्यापना देव समस्त प्राचार्य स्वर्गस्तंभ केले आदराने महाविष्णू महेश सविता
शंकर विष्णू सूर्यनारायण अश्विनी भरून अमरनाथा भेटवून समस्त दैवतां सनातपणे मिरवला सकाळी त्याचा समारंभ भारम अभ्यास विलातो नकुवर पुन्हा दैवतांनी सत्वर वराला असो येतोणी गोपी चंदक्षाण संपले पुढे करा श्रवणम श्री गोरक्ष श्री राज्यकारण जाईन गुरु भुवनावयान तरी आता अत्यद्भुत श्रोत्या सांगितलं मिसत मानू ऐसे नाम जाते नरारी वंशी मिरवरे सती श्री भक्ती कथा साधन पुरुषे काव्य एकमेगान सदा परिषद भाव चक्रण अष्टदशाध्याय पुढहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु शिरस्तु नवनाथ भक्ति सार अष्टमदशाध्याय समाप्ताः श्री गणेशान्वयाजी जगद्गुरु गुरुराजा सर्वज्ञ भोजान बापी गोसरे काजा साध अनौका सचितु ही पूर्ण कंदा पुढे बोलवी भक्ती यती मुरान तुझी लीला अगाधम भक्ती सार ग्रंथाते मग अध्यायी गण गोपीचंदाची उदर कथनम बद्रिकाश्रमी तप करुणे तीर्थाटने निघाला या आपले ऐकले श्रुती सिंहानोपणी श्रांती गोरक्षकाने पाची युक्ती श्री राज्यात जात असे मार्गी चालता मुक्काम सदा श्री गुरुच्या ठेवी नामन ग्रामात क्रमिक तीर्थाटन पुढे मार्ग क्रमिक असे पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम नवनाथ पंडितनाथ भगवान की जय काशी विश्वनाथ भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय सुखकर्ता दुःखहर्ता वरता विघ्नाति मुरली तुलसी प्रेम गोपालयाति सर्वाणि
सद्गुरु स्वामी Thank you.